तर कसं काय भावानं, ब्लॉग नंबर 2 मध्ये तुमच्या सगळ्यांची एंट्री एकदम रॉकमध्ये. तर आज तुमचा भाऊ तुम्हाला दाखवणार आहे काळभैरीची यात्रा 2025. तर सुरुवातीला इथं काळभैरीची पालखी सोहळा असतोय. आता 4-5 वाजल्यात, तर 4-5 वाजता पालखी सोहळा निघतोय. त्यानंतर इथली म्हणजे भक्त जे आहेत सगळी त्यांनी काय करतात की त्या पालखीला गोंडे बांधायचं, परत गुलाल उधळायचं. तर असं करत करत ती पालखी जात्या काळभैरीच्या मंदिराला. तर प्रत्येक मंदिरात थांबत थांबत पालखी जात असत्या. तर आपण पण चाललोय तिकडं मित्रांबरोबर आपल्या. तर तुम्हाला सगळा आता व्हिडिओ मी दाखवणार आहे. तिथला जल्लोष कसा असतोय आणि गडिंग्लजचा जल्लोष आहे. तर विषय दणका विषय होणार आहे वगैरे. आणि काळभैरीचं मंदिर हे इथनं गडिंग्लजनं 2-3 किलोमीटरच्या अंतरावर असं एकदम डोंगराळ भागात उंच भागावर आहे. आणि तिथलं निसर्गरम्य वातावरण, परत तिथं काळभैरीचं मंदिर एवढं जबरदस्त आणि पाहण्यासारखं आहे. विषय हार्ड आहे भावांनो. तर आता पालखी सोहळा पुढे गेलाय. आम्हाला जर यायला वेळ झाला तरी पण चाललोय आम्ही आता, काय विषय नाही. तर शेवटी भावानं आपल्याला सुद्धा गुलाल लावलेला आहे. तर गुलाल इथं भरपूर उधळला जातोय. तर सगळीकडे गुलाल असा विषय आहे. आता सगळी माणसं परत यायला लागले. आम्ही आत्ता चाललोय, काय विषय नाही. तरी पण गर्दी फुल असणार आहे शेवटपर्यंत. आणि यायला आमचं दाजी गडिंग्लजचं. यावेळेला जरासं पालखी फास्टच नेलं थोडं. तर मागच्या वर्षी ह्याच टायमिंगला पालखी इथं होती. आणि यात्रा म्हणले की सगळ्यांनाच आनंद असतोय. यात्रेच्या वेळेचं वातावरण एक वेगळंच असते भावांनो. कसा आहे गडिंग्लजकरांचा जल्लोष, एकदम दणका विषय आहे. सगळीकडे गुलाल आणि हालगीच्या तालावर भरपूर अशी गर्दी आहे भावांनो. तर ही काळभैरीची पालखी आहे. पालखी सोहळ्याला आपल्याला गडिंग्लजकरांचा जल्लोष बघायला मिळाला आहे. आणि मी तर काय व्हॉइसवर न करताच व्हिडिओ करायला लागले, कारण गर्दी भरपूर आहे. आणि त्या गर्दीमध्ये माझा आवाज येणं द्या अवघड आहे भावांनो. तर मी आता पूर्ण व्हिडिओ असं दाखवणार आहे शेवटपर्यंत. काळभैरीची पालखी आता मेन रोडला आलेली आहे. तर इथून सरळ जो रोड गेलाय तो काळभैरीच्या डोंगरावर गेलाय. तर गुलाबाचा जल्लोष आणि फक्त अख्ख्या गडिंग्लजकरांचा जल्लोष आहे.
टॉपचा विषय भावांनो. कसा जल्लोष हलगीच्या ताटावर का विषय. आणि हो भावांनो असा आनंद असतोय जो आभाळात सुद्धा मावत नसतोय. ना हलगीचा घुमव की घुमव. तरी मंडळाची सगळी पोरं आहे. तर आता आम्ही परत चालू आहे रिव्हर्स. ब्लॉगमध्ये एवढंच भावांना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.